अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये मी आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकता रस्त्यावर पूर्णपणे खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे। याचा निषेध म्हणून स्थानिक नागरिकांनी आज खड्ड्यात वृक्षारोपण करून ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध केला आहे। आपल्यासोबत काही संतप्त ग्रामस्थ आहे, नेमकं त्यांची मागणी काय आपण समजून घेणार आहोत। काय सांगाल, आज ग्रामपंचायत प्रशासनाचा तुम्ही निषेध केलात, खड्ड्यात वृक्षारोपण केले, काय सांगाल? हा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेला वार्ड क्रमांक 2 आहे। या वार्ड क्रमांक 2 या मुख्य रस्त्यावर ग्रामपंचायत अंतर्गत जाणारा हा रस्ता आहे। या रस्त्याला लागून एक जिल्हा परिषद शाळा आहे आणि एक संत फ्रान्सिस इंग्लिश मीडियम स्कूल कॉन्व्हेंट आहे। या कॉन्व्हेंटला जाणारे या गावातील अनेक विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी याच मार्गाने प्रवास करत असतात। याच मार्गाने जड वाहतुकीचा प्रवास होत असतो, जड वाहतुकी चालत असतात। त्या जड वाहतुकीमुळे लहान विद्यार्थ्यांपासून या जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून कॉन्व्हेंटमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक गोष्टीचा त्रास सहन करत इथून प्रवास करावा लागतो आणि अशा किचडमध्ये जाऊन त्यांची मानसिक स्थिती काय असते, शाळेत जाऊन कशा प्रकारे ते आपलं स्वतःचं मानसिक हे करून ते स्वतः अभ्यास करतात। ते असे भरलेले कपडे, चिखलाने माखलेले कपडे घेऊन, भरलेले चप्पल, जुते या परिस्थितीत शाळेत जाऊन बसतात। आता तुम्ही विचार करा की त्यांची मानसिक स्थिती अशा परिस्थितीत कशी असेल। आणि ते ग्रामपंचायत प्रशासनाला रस्ता बनवण्याची मागणी या अगोदर केली होती का? आम्ही वेळोवेळ सूचना देऊन, तक्रारी देऊन आधी निवेदन दिलं आहे। या मार्गावरील जड वाहतुकी बंद करा आणि या रस्त्याची दुरुस्ती करा। आतापर्यंत 7-8 वर्ष झाली, अजूनपर्यंत या प्रशासनाने, ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, आताही केलं आहे। त्या कारणाने आज आम्हाला नाईलाजास्तव इथे येऊन वृक्षारोपण करावं लागत आहे। एकूणच आपल्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आहेत। काय सांगाल भाऊ, हा रस्ता किती वर्ष झाले बनवून आणि सध्याची परिस्थिती काय? रस्ता सध्या 10 ते 12 वर्ष झाले आहे। या रस्त्याची परिस्थिती अशी आहे, खड्ड्यात रस्ता, रस्त्यात खड्डा, हे परिस्थिती झाली आहे। इथून जेव्हा शाळेच्या कॉन्व्हेंटचा वेळ होतो तेव्हा जड वाहनं जात असल्यामुळं महिलांना, कोणी पालक लोक त्यांना, लहान मुलांना घेऊन जाताना त्रास होऊन राहिला आहे। आणि उद्या त्या हिशोबानं समजा त्या जड वाहनं गेल्यामुळं किंवा लहान मुलाला घेऊन जाताना अपघात नाही होईल ही शक्यता टाळता येत नाही। एकूणच आपण बघू शकता माझ्या पाठीमागे हा ग्रामपंचायत अंतर्गत येणारा रस्ता आहे। एकूणच जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालय देखील लागून आहे। मात्र या रस्त्याची मागील अनेक वर्षापासून दुरावस्था झाली आहे। संतप्त नागरिकांनी या ठिकाणी खड्ड्यात वृक्षारोपण केले आहे। एकूणच मागील अनेक वर्षापासून सदर रस्त्याचे बांधकाम करण्याची मागणी या ग्रामस्थाकडून केली जात आहे। मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचा अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याने आज संतप्त नागरिकांनी या खड्ड्यात वृक्षारोपण करून ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध केला आहे। विशेष म्हणजे या मार्गावरून दररोज सकाळी जड वाहने देखील धावत असतात। ग्रामपंचायत अंतर्गत येणारा हा रस्ता आहे, जड वाहनांची बंदी करावी आणि त्वरित या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थाकडून केली जात आहे। महेश गुंडेट्टीवार, LS मराठी, नागेपल्ली, गडचिरोली।